नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गट ब च्या पूर्व परीक्षा 2025च्या काही प्रश्नांची उत्तरे पाहूयात मित्रांनो. हे पेपरच्या क्वेश्चनचे विश्लेषण आहे मित्रांनो. आता क्वेश्चन बघत असताना साहजिक आहे उत्तर तर बरोबर सांगणारच आहोत, पण त्याच्याबरोबर जे 3 ऑप्शन असतात ना त्याच्यासोबत थोडासा संबंध आपण बघायचा, जेणेकरून लक्षात घ्या आपल्याला म्हणजे त्यातनं एखादा 3 नवीन प्रश्न होऊ शकतात किंवा एखादी नवीन माहिती मिळू शकते मित्रांनो. तर आपण आता पहिला प्रश्न घेऊयात मित्रांनो. तो प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटला संबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. मित्रांनो, मुझफ्फरपूर बॉम्ब खटला आहे, लक्षात घ्या. आता मुझफ्फरपूर बॉम्ब खटला आहे, त्याला अलीपूर खटला सुद्धा पुढे म्हटलं जातं, लक्षात घ्या. अलीपूर कट खटला सुद्धा आहे मित्रांनो, अलीपूर कट खटला सुद्धा आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, हा भारतातला पहिला बॉम्बस्फोट होता, लक्षात घ्या. मुझफ्फरपूरच्या किंग्सफोर्ड या जजवर टाकायचा होता, पण त्यात केनेडी सिस्टर्स मारल्या गेल्या मित्रांनो. तसं जर बघायला गेलं तर हे चारीचे चारी व्यक्तिमत्व मित्रांनो, मग टिळक असतील, शिवरामपंत परांजपे असतील, अच्युतराव कोल्हटकर असतील, पृथ्वीराज हरिहर असतील, लक्षात घ्या. हे सगळेचे सगळे संपादक आहेत, वर्तमानपत्र चालवत होते, लक्षात घ्या. तुम्हाला तर माहिती आहे टिळक हे, लक्षात घ्या, सुरुवातीला मराठाचे संपादक होते, नंतर केसरीचे संपादक होते. त्यांनी सुद्धा 1908 साली यावर लेख लिहिलेले आहेत मित्रांनो. पण याचं जे उत्तर आयोगाने दिलेलं आहे ते म्हणजे शिवरामपंत परांजपे मित्रांनो. शिवरामपंत परांजपे यांनी साप्ताहिक काळ मध्ये, लक्षात घ्या, या बॉम्बस्फोटावर लेख लिहिलेला होता. त्यावर त्यांना कलम 124A खाली अटक सुद्धा झालेली होती मित्रांनो, आणि साधारण 1.5 वर्ष म्हणजे 19 महिन्यांची त्यांना शिक्षा झालेली आहे, आणि ती सक्त मजुरी होती. प्लस मित्रांनो, त्यांचा काळ हा वर्तमानपत्र जप्त करण्यात आलं होतं, त्याचं लायसन्स जप्त करण्यात आलं होतं, आणि डिपॉझिटही जप्त करण्यात आलेलं होतं मित्रांनो. शिवरामपंत परांजपेंना आपण एक दुसरा शब्द जर काय वापरतो तर ते वापरतो आपण काळ करते मित्रांनो, काळ करते. आता इथं दोन्ही व्यक्तिमत्वांचं नाव जर बघायचं गेलं तर टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांनी स्वतंत्रवीर सावरकरांना लंडनला, लक्षात घ्या, लंडनला छत्रपती शिवाजी महाराज फेलोशिपच्या आधारे शिकायला पाठवलेलं होतं मित्रांनो. त्यातलं जे दुसरं नाव आहे टिळक मित्रांनो, टिळकांनी सुद्धा, लक्षात घ्या, या बॉम्बस्फोटावर 5 अग्रलेख लिहिलेले आहेत, लक्षात घ्या, 5 मित्रांनो. त्यावर सुद्धा त्यांना शिक्षा झालेली होती. कलम 124A हे दुसरं होतं, लक्षात घ्या, सेकंड टाइम राजद्रोहाचा, आणि त्यांना 6 वर्षासाठी मंडालेला पाठवण्यात आलेलं होतं मित्रांनो. बहुतेक करून टिळक आणि टिळकांच्या शिक्षा आपल्याला माहित असतात. आता थोडस 2 वेगळी नावं मी इथं घेऊ इच्छितो मित्रांनो. हे नाव अच्युतराव कोल्हटकर मित्रांनो. अच्युतराव कोल्हटकरांची पहिली गोष्ट हायलाइट करून घ्या मित्रांनो, की बाबा हे देशसेवक या वर्तमान वृत्तपत्राचे संपादक होते, देशसेवक, लक्षात घ्या. आणि साहजिक आहे कोल्हटकरांवर सुद्धा टिळकांचा प्रभाव होता, लक्षात घ्या. आणि कोल्हटकरांवर टिळकांचा प्रभाव असल्यामुळे साहजिक आहे ते सुद्धा जहाल लिहित होते मित्रांनो. हे नाव मात्र, लक्षात घ्या, बऱ्याचशा जणांना माहिती नाहीये, लक्षात घ्या. पृथ्वीराज हरिगिर, लक्षात घ्या, पृथ्वीराज हरिगिर हे सुद्धा हरिकिशोर या साप्ताहिकेचे संपादक आहेत, लक्षात घ्या, संपादक आहेत. आणि त्यांच्या जहाल लेखनामुळे त्यांना सुद्धा शिक्षा झालेली होती, लक्षात घ्या. 2 वर्षाची शिक्षा झालेली होती, पण ती केस वेगळी होती, लक्षात घ्या. म्हणजे इथं या प्रश्नाला चारीच्या चारी व्यक्ती, लक्षात घ्या, संपादक आहेत, लेखन केलेलं आहे, आणि शिक्षा सुद्धा भोगलेली आहे मित्रांनो. हे झालं आपलं पहिलं उत्तर मित्रांनो, हे झालं आपलं पहिलं उत्तर, शिवरामपंत परांजपे मित्रांनो. इथं आयोगाने अलीपूर कट खटल्याच्या जागी मुझफ्फरपूर बॉम्बस्फोट हा सुद्धा शब्द लिहून, लक्षात घ्या, थोडस कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ठीक आहे, लक्षात घ्या. 1908 हे सुद्धा लिहिलेलं नाही मित्रांनो. थोडस माणूस कन्फ्युज होतो का हो, तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या, त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. दुसरा प्रश्न मित्रांनो, प्रार्थना समाज. माझं एक कायम म्हणणं आहे, लक्षात घ्या, की बाबा अलीकडे जर तुम्ही 2023-24 पासून जर बघायला गेलात ना, तर प्रार्थना समाजावर 100% प्रश्न यायला लागलेली आहेत. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत आपण हॅट्रिक वगैरे म्हणतो, पण आता ह्याची जवळपास डबल हॅट्रिक झालेली आहेत, लक्षात घ्या. प्रार्थना समाजाची व्याप्ती खूप मोठी विचारली जाते, लक्षात घ्या. मग यामध्ये जोशी, नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती, मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी. देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. या समाजाच्या वतीने नाशकामध्ये अनाथ आश्रम काढण्यात आलं होतं, आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती मित्रांनो. यात आपल्याला विचारलंय की बाबा कोणतं बरोबर आहे, लक्षात घ्या, यातलं कुठलं बरोबर आहे, तर त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या, A-B-D, लक्षात घ्या. नाशिकमध्ये अनाथ आश्रम कोणी काढलेलं नाहीये, पण जोशी असतील, लक्षात घ्या, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले असतील किंवा महर्षी वीरा शिंदे असतील, यांनी मात्र प्रार्थना समाजाच्या मार्फत, लक्षात घ्या, त्यातनं शिकून
मग नाम जोशींनी कामगारांसाठी चळवळ चालू केली. गोपाळकृष्ण गोखलेंनी स्वतंत्र चळवळीत कार्यकर्ते कसे असले पाहिजे त्याच्यासाठी सर्वंट्स ऑफ इंडिया. सर्वंट्स ऑफ इंडियाला दुसरा शब्द मराठी शब्द आहे, लक्षात घ्या, भारत सेवक समाज. याची 1905 साली स्थापना केलेली आहे. आणि एक गोष्ट डोक्यात ठेवा, महात्मा गांधी याचे सदस्य नव्हते मित्रांनो. महात्मा गांधी याचे सदस्य नव्हते, लक्षात घ्या. गांधीजी याचे सदस्य नव्हते. आणि महर्षी वी रा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची 1906 साली स्थापना केलेली होती. मित्रांनो हा प्रश्न रिपीट होत आहे, लक्षात घ्या. हा प्रश्न रिपीट होत आहे, त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं ठरेल. प्रार्थना समाज, प्रार्थना समाजाची उद्दिष्टे, त्याचे संस्थापक आणि संस्थापक सदस्य, आणि मित्रांनो त्यांचं विचार व्यक्त करणारं जे मुखपत्र आहे ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं ठरेल मित्रांनो. हा झाला प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो. हा झाला प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो. कामगार संघटना मित्रांनो. आता कामगार संघटनेवर आपल्याकडे प्रश्न येतच आहे मित्रांनो. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतोय तो म्हणजे कामगार संघटना. मित्रांनो कामगार संघटना आली की ऑटोमॅटिकली लक्षात घ्या उद्योग या संदर्भात सुद्धा प्रश्न येत आहेत, लक्षात घ्या. इंग्रजांचं आर्थिक धोरण या संदर्भात प्रश्न येत आहे. उद्योग म्हटलं की लक्षात घ्या अनुद्योगीकरण या संदर्भात सुद्धा प्रश्न येत आहेत का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. आणि सध्या जर तसं बघायला गेलं तर मित्रांनो आयटक बद्दल मित्रांनो हा प्रश्न आहेच. अगदी आता हे मी रेकॉर्डिंग करतोय 14 जूनचा जो 2026चा पेपर झालाय त्यामध्ये सुद्धा आयटक बद्दल प्रश्न आलेला होता मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं नाही? ए बी टी रणदिवे, बी सरोजिनी नायडू, सी सी आर दास, चित्तरंजन दास, आणि डी मित्रांनो जवाहरलाल नेहरू मित्रांनो. यातलं आयोगाने जे दिलेलं उत्तर आहे ते मित्रांनो बी टी रणदिवे, लक्षात घ्या. ते सदस्य होते मित्रांनो, ते सदस्य होते. पुढे कम्युनिस्ट विचारधारेत ते गेलेले आहेत, लक्षात घ्या, पण ते अध्यक्ष झालेले नाहीयेत, लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी 1928 साली कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केलेला होता. त्यानंतर जवाहरलाल नेहरू 1929 ला आणि चित्तरंजन दास 1923 याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. परत एकदा रिपीट करतोय, लक्षात घ्या. आयटक बद्दल मित्रांनो, परत एकदा रिपीट करतोय मित्रांनो, आयटक बद्दल अध्यक्षांबद्दल एखादा जोड्या लावा अपेक्षित धरून चला मित्रांनो. अध्यक्षांबद्दल जोड्या लावा अपेक्षित धरून चला मित्रांनो. समजतंय? हा झाला मित्रांनो कामगार संघटनेबद्दलचा प्रश्न मित्रांनो. हा झाला कामगार संघटनेचा बद्दलचा प्रश्न. सध्या कामगार संघटना, उद्योग, शिक्षण आणि वृत्तपत्र हे हॉट टॉपिक्स आहेत मित्रांनो, हॉट टॉपिक्स आहेत मित्रांनो. आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, जोड्या लावा, जोड्या लावा. मित्रांनो हा जो प्रश्न घेण्यात आलाय तो आहे समाज सुधारकांमधला, लक्षात घ्या. समाज सुधारकांसाठी मित्रांनो. समाज सुधारकांमध्ये आपण एक टॉपिक बघतो मित्रांनो, त्या टॉपिकला आपण नाव देतो मित्रांनो ब्राह्मणेतर चळवळ, लक्षात घ्या. त्या टॉपिकला आपण एक नाव देतो मित्रांनो ब्राह्मणेतर चळवळ, लक्षात घ्या. आणि या ब्राह्मणेतर चळवळीच्या वर्तमानपत्रांवर लक्षात घ्या कंटिन्युअस प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ब्राह्मणेतर चळवळ, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळी कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाच्या नंतर स्टार्ट झालेली होती मित्रांनो. आणि मित्रांनो या दरम्यान छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी साधारण मित्रांनो 12 वर्तमानपत्रांना लक्षात घ्या आर्थिक मदत केलेली होती मित्रांनो, आर्थिक मदत केलेली होती. ही जी 4 आहेत मित्रांनो स्क्रीनवर, ही चारीच्या चारी वर्तमानपत्र ही छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली आहेत मित्रांनो. दिनमित्र मित्रांनो हे मुकुंदराव पाटलांनी सुरुवात केलेलं होतं, 1910 साली चालू केलं होतं. अहिल्यानगर मध्ये सुरुवात केलेली होती मित्रांनो. त्यानंतर कोठारी मित्रांनो, वालचंद रामचंद्र कोठारी, लक्षात घ्या. वालचंद कोठारी यांनी जागरूक सुरुवात केलेलं होतं 1917 साली पुण्यामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर वसंत भगवंतराव पाळेकरांनी जागृती स्टार्ट केलं होतं मित्रांनो. नीट लक्षात घ्या, हे जागरूक आहे, हे जागृती आहे. बऱ्याचशा वेळा इथं गडबड होते, लक्षात घ्या, बऱ्याचशा वेळा इथं गडबड होते. ते सुद्धा 1917 साली बडोद्यातलं आहे. आणि श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा 1919 पुण्यामध्ये सुरुवात केलेली होती मित्रांनो. ही आहेत ब्राह्मणेतर वर्तमानपत्र. इथे 4 नाव आहेत, साल आहे आणि गावची नाव आहेत. एक प्रश्न लक्षात घ्या, वर्तमानपत्र आणि लक्षात घ्या गावच्या नावांवर सुद्धा एकदा जोड्या लावा येऊन गेलेले आहेत. वर्तमानपत्र आणि गावच्या नावांवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता मित्रांनो ही 4 नाव आहेत प्लस 8 नावं लक्षात घ्या, ऍड करून घ्या, म्हणजे ह्या संदर्भात एखादा परत प्रश्न आला तर आपण त्याला फेस करू शकू मित्रांनो. हा झाला समाज सुधारकांवरचा 2025चा प्रश्न मित्रांनो, समाज सुधारकांचा 2025 वरचा प्रश्न मित्रांनो.
अचूक जोड्या लावा. मित्रांनो अचूक आहे लक्षात घ्या, त्यामुळे डोक्यात ठेवा मित्रांनो, बऱ्याच वेळा हे गडबड होते मित्रांनो. अचूक जोड्या लावा मित्रांनो. मित्रांनो मी बऱ्याचशा वेळा जेव्हा सिलेबस सांगत असतो तर साधारण लक्षात घ्या, आपल्याला गट ब आणि गट क साठी 6 कायदे करायचे आहेत मित्रांनो. गट ब आणि गट क साठी 6 कायदे करायचे आहेत. एक आहे 1858 चा कायदा, दुसरा आहे 1861 चा कायदा मित्रांनो, तिसरा आहे लक्षात घ्या 1892 चा कायदा, तिसरा आहे 1892 चा कायदा, चौथा 1909 चा कायदा, पाचवा आहे लक्षात घ्या 1919 चा कायदा आणि सहावा आहे लक्षात घ्या मित्रांनो, सहावा आहे लक्षात घ्या 1935 चा कायदा मित्रांनो, 1935 चा कायदा. यावर असे प्रश्न पुन्हा 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 अपेक्षित आहेतच, पुन्हा पुन्हा अपेक्षित आहेत मित्रांनो. कायद्या या प्रश्नावर एखादा प्रश्न अपेक्षित धरूनच चला मित्रांनो. आता पहिला आहे भारतीय सुशासनाचा कायदा 1858 मित्रांनो, 1858. त्यानंतर लक्षात घ्या 1909 आहे, 1919 आहे आणि 1935 आहे लक्षात घ्या. आता इथं जर बघायला गेलं तर 1989 मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ होता. त्यानंतर भारतीय सुशासनाचा कायदा म्हणजे भारत मंत्री पदाची निर्मिती आहे लक्षात घ्या. भारत सरकारचा 1919 चा कायदा म्हणजे लक्षात घ्या प्रांतात द्विदल पद्धती आणि भारत सरकारचा 35 चा कायदा म्हणजे केंद्रात द्विदल शासन पद्धती मित्रांनो. हे त्याची उत्तरं आहेत लक्षात घ्या. इथं डिटेल दिलेलं आहे बघा. उत्तर 3 आहे मित्रांनो, भारत मंत्री पदाची निर्मिती. मित्रांनो 1858 चा कायदा जर कोणी केला होता तर तो कॅनिंगने केलेला होता मित्रांनो, व्हाईसरॉय कॅनिंग होता. हा 1857 च्या उठावाचा लगेच परिणाम आहे मित्रांनो. 1909 मिंटोने हा कायदा केलेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो या कायद्यामुळेच लक्षात घ्या मिंटोला आपण जातीय निवडणुकीचा जनक म्हणतो मित्रांनो. आपण मिंटोला जातीय निवडणुकीचा जनक सुद्धा म्हणतो मित्रांनो. त्यानंतर 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा कायदा आहे मित्रांनो, प्रांतात द्विदल शासन पद्धती झाली होती. आणि पुढे 1935 चा कायदा लक्षात घ्या, पुढे 1935 चा कायदा. 1935 च्या कायद्यावर लक्षात घ्या प्रश्न अपेक्षित असतातच मित्रांनो, प्रश्न अपेक्षित असतातच मित्रांनो. त्यामुळे त्या ह्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं ठरेल मित्रांनो. हा एक सिंगल प्रश्न आहे कायद्यांवर. आता परत एकदा रिपीट करतोय, टोटल 6 कायदे करावे लागतील, 6 कायद्यांची विशेषता करावी लागतील, 6 कायदे कुठल्या व्हाईसरॉयच्या काळात झाले असतील ते बघायला लागेल, पार्श्वभूमी बघायला लागतील आणि परिणाम सुद्धा आपल्याला बघायला लागतील मित्रांनो. हा झाला कायद्यांवरचा प्रश्न मित्रांनो, हा झाला कायद्यांवरचा प्रश्न. नेक्स्ट मित्रांनो 1857चा महाराष्ट्रातील उठावा संदर्भातला हा प्रश्न आहे मित्रांनो. 1857चा महाराष्ट्रातील उठावा संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो. 1857चा अभ्यास जेव्हा करत असाल तर साहजिक आहे लक्षात घ्या 11वीचं जुनं पुस्तक वाचणं गरजेचं आहे लक्षात घ्या. 11वीचं जुनं पुस्तक वाचणं गरजेचं आहे लक्षात घ्या मित्रांनो. मुंबई 1857च्या उठावाच्या दरम्यान मुंबईचा जर पोलीस कमिशनर कोण होता, मुंबईचा जर पोलीस कमिशनर जर कोण होता तर तो होता लक्षात घ्या, पुढे गेला तो चार्ल्स फोर्जेट लक्षात घ्या, चार्ल्स फोर्जेट मित्रांनो. त्यांनी कमिशनर ऑफिस समोर असा एक वधस्तंभ उभा केलेला होता लक्षात घ्या, असा एक वधस्तंभ उभा केलेला होता. ती म्हणजे लक्षात घ्या लोकांसाठी एक वॉर्निंग होती की बाबा आगाऊपणा करायचा नाही, उठावात भाग घ्यायला जायचं नाही, नाहीतर फासावर लटकेन लक्षात घ्या. त्यामुळे ऑटोमॅटिकली उत्तर जर काय तर चार्ल्स फोर्जेट मित्रांनो. अँड्र्यू फ्रेझर जर बोलायचं झालं, अँड्र्यू फ्रेझर VIP घ्या मित्रांनो, कारण PSI वाल्यांसाठी हा प्रश्न अपेक्षित असतो. पहिल्या पोलीस आयोगाचा तो अध्यक्ष होता मित्रांनो, पहिल्या पोलीस आयोगाचा तो अध्यक्ष होता. लॉर्ड कर्झनने स्थापन केलेल्या पोलीस आयोगाचा तो अध्यक्ष होता मित्रांनो. त्याच्यानंतर रिचर्ड मायन हा प्रयागराज मधल्या जी एक प्रसिद्ध लक्षात घ्या वाचनालय, आता त्याचं नाव काहीतरी बदललंय, वाचनालय लक्षात घ्या, त्याचा तो वास्तुविशारद होता, आर्किटेक्चर होता. आणि मित्रांनो जॉन नॉट बोअर, माझी रिक्वेस्ट तुम्हाला अशी असेल की बाबा नेक्स्ट टाइम हा प्रश्न म्हणजे याला IMP लिहितो मित्रांनो. जॉन नॉट बोअर मात्र लक्षात घ्या आपल्याला पुढं एखाद्या पेपरमध्ये अडचणीत आणू शकतो लक्षात घ्या, कारण आपल्या आवडीचे जे क्रांतिकारक आहेत चंद्रशेखर आझाद, आपल्या आवडीचे जे क्रांतिकारक आहेत चंद्रशेखर आझाद, ते जेव्हा प्रयागराजमध्ये आले लक्षात घ्या, अल्फ्रेड पार्क मध्ये जेव्हा ते गेले तेव्हा लक्षात घ्या त्यांच्यावर जे फायरिंग करणारा जो पोलिसांचा गट होता लक्षात घ्या, त्या गटाचा जर प्रमुख कोण होता तर तो होता नॉट बोअर लक्षात घ्या, तो होता नॉट बोअर लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला माहिती असेल बा तिथं फायरिंग आणि हे झालं होतं बघा, म्हणजे दोन्हीकडनं फायरिंग चालू झालेलं होतं लक्षात घ्या. त्यामध्ये चंद्रशेखर आझाद हे हुतात्मे झालेले आहेत. तर मित्रांनो ते उत्तर नॉट बोअर आहे. पण लक्षात घ्या अँड्र्यू ह्याच्यातलं मुंबईमधला जर पोलीस कमिशनर कोण असेल तर तो आहे लक्षात घ्या चार्ल्स फॉर्जेट लक्षात घ्या, चार्ल्स फॉर्जेट मित्रांनो.
धन्यवाद.